Hello friends, I am Asudke sir. I am going to teach you number. नंबर म्हणजे वचन. इंग्रजीमध्ये नंबरला वचन असं म्हणलं जातं. वचन म्हणजेच नंबर. वचनचे इंग्रजीमध्ये दोन प्रकार आहेत. There are two kinds of number in English. म्हणजेच इंग्रजीमध्ये वचनचे दोन प्रकार आहेत. नंबर 1 सिंगुलर नंबर म्हणजे एक वचन. प्युरल नंबर मीन्स अनेक वचन. अशा पद्धतीने नंबरचे दोन प्रकार आहेत. आतापर्यंत तुम्हाला कळलेलं असेल की नंबरला वचन म्हणलं जातं. नंबरचे दोन प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन. एक वचनला सिंगुलर नंबर म्हणलं जातं आणि प्युरल नंबरला अनेक वचन असं म्हटलं जातं. सिंगुलर नंबर म्हणजेच एक वचन. सिंगुलर नंबरला मराठीमध्ये एक वचन असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या बघूया आपण इंग्रजीमध्ये. अ नाउन दॅट इंडिकेट्स वन थिंग पर्सन इज कॉल्ड ॲज सिंगुलर नंबर. म्हणजेच ज्या नामावरून एकाच वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्यालाच एक वचन असं म्हटलं जातं. म्हणजेच नामावरून असं आपल्याला कळलं पाहिजे की ती समोर एकच व्यक्ती असली पाहिजे किंवा एकच वस्तू असली पाहिजे. कुठली का होईना एक वस्तू किंवा एक व्यक्ती जर असेल तर त्याला आपण सिंगुलर नंबर म्हणजेच एक वचन असं म्हणतो. परत एकदा डेफिनेशन बघा, खूप सोपी आहे. नाउन दॅट इंडिकेट्स वन थिंग पर्सन इज कॉल्ड ॲज सिंगुलर नंबर. म्हणजेच ज्या नामावरून एकाच वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्याला एक वचन असे म्हणतात. याचं उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल बघूया. बॉय. नंबर 2 गर्ल. नंबर 3 कॅट. नंबर 4 पेन. याच्यावरून असं लक्षात येतं की बॉय हा एकच आहे, गर्ल म्हणजे मुलगी एकच आहे, कॅट म्हणजे मांजर एकच आहे, पेन म्हणजे लेखणी ही सुद्धा एकच आहेत. म्हणून हे आपल्याला सिंगुलर म्हणजेच एक वचनची उदाहरणं सांगता येतील. त्याच्यानंतर आहे प्युरल नंबर. प्युरल नंबर म्हणजे अनेक वचन. प्युरल नंबरला मराठीमध्ये अनेक वचन असं म्हटलं जातं. त्याची इंग्रजीमध्ये व्याख्या बघूया आपण. अ नाउन दॅट इंडिकेट्स मोर दॅन वन थिंग पर्सन इज कॉल्ड ॲज प्युरल नंबर. म्हणजेच बघा इकडं प्युरल नंबरला आपण अनेक वचन म्हटलं. इथं सुद्धा डेफिनेशन तेच सांगितले आपण. अ नाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन थिंग पर्सन इज कॉल्ड ॲज अ प्युरल नंबर. म्हणजेच ते मराठीमध्ये बघा, ज्या नामावरून आपल्याला अनेक वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो त्यालाच अनेक वचन असं म्हटलं जातं. म्हणजे एक वस्तूपेक्षा अनेक वस्तू किंवा एक व्यक्तीपेक्षा अनेक वस्तू जर असतील तर त्याला आपण अनेक वचन असे म्हणतो. म्हणजे एका वस्तूपेक्षा अनेक वस्तू असल्या पाहिजे किंवा एका व्यक्तीपेक्षा अनेक जर व्यक्ती असतील तर त्याला आपण प्युरल नंबर म्हणतो. म्हणजेच त्याला अनेक वचन असं म्हणलं जातं. म्हणजे ज्या नामावरून आपल्याला अनेक वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो त्याला प्युरल नंबर असं म्हणतात. त्याचं उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल बघूया. बॉईज, गर्ल्स, कॅट्स, पेन्स. बॉईज, गर्ल्स, कॅट, पेन्स. याच्यावरून असं लक्षात येतं की आपल्याला एका मुलापेक्षा अनेक मुलं, एका मुलीपेक्षा अनेक मुली, एक मांजरापेक्षा अनेक मांजरं, एका पेनपेक्षा अनेक पेन, म्हणजे एक लेखणीपेक्षा अनेक लेखणी. याच्यावरून असं लक्षात येतं की ही प्युरलची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर त्याचे नियम बघूया आपण. सिंगुलर नंबर टू प्युरल नंबर. नामाच्या शेवटी एस लावून केलं जातं. नंतर नामाच्या शेवटी एक्स, एस, सी एच, एस एच आले असेल तर प्युरल करताना त्यापुढे ई एस लावावे. नंबर 3 नामाच्या शेवटचे अक्षर ओ असेल व त्या अगोदर व्यंजन असेल तर ओ नंतर ई एस लावावे. नामाच्या शेवटी वाय असेल व वायच्या अगोदर व्यंजन असेल तर वाय काढून आय ई एस घ्यावे. नामाच्या शेवटी वाय असेल तर व त्याच्या अगोदर व्यंजन असेल तर एस लावावे. नंबर 6 बघा. नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई असेल तर ते काढून व्ही एस घ्यावे. शेवटी एन लावून, उदाहरणार्थ ऑक्स, ऑक्सेन. काही नामाच्या अनेक वचने सारखीच असते. उदाहरणार्थ शिप, शिप, डिअर, डिअर. नियम नंबर 9 काही नामांच्या स्वरात बदल असतात. उदाहरणार्थ मॅन, मेन,
वुमन, वुमेन, टूट, टीथ, फूट, फीट. खालील वर्कशॉप पूर्ण करा, म्हणजेच होमवर्क पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. मी सिंग्युलर नंबर दिलेले आहेत, तुम्हाला प्लुरल नंबर करायचा आहे. इथं सुद्धा काही उदाहरणे मी या ठिकाणी दिलेली आहेत, तेही तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब.